असं विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या उदात्त भावनेने विचाराने एक महिला घडवण्यासाठी किंवा गावाला एक आकार देण्यासाठी हा पूर्ण तुमचे जे उपक्रम तुम्ही सुरुवातीला घेतले त्या दृष्टीने काम केलं, तर आपल्याला इतर घटकांचा कसा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल? सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा आरोग्याचे प्रकल्प घेऊन शहरी झोपडपट्टी वस्त्यामध्ये अगोदर गेलो तर खूप स्वरूपाचे गैरसमज होते. म्हणजे जसं आपण बघतो की एक हिमनगाचं एक टोक फक्त आपल्याला दिसतं आणि ते म्हणजे आरोग्याचे प्रश्न. त्याच्या खाली आपल्याला न दिसणारा 9.0 हिमनग हा समुद्राच्या पाण्याखाली असतो, त्याला जहाज धडकतात. अगदी ती अनुभूती आम्हाला सुरुवातीला आली की हे मूल वारंवार आजारी पडतोय, याला हागवण लागते, तर फक्त त्याला इन्फेक्शन होतंय एवढंच नाही, त्याच्या पाठीमागे 16, 17, 18 कारणं जी लक्षात आली ती होती. आणि ती अनेक प्रकारची कारणं होती. म्हणजे गैरसमज होते, अंधश्रद्धा होती, व्यसनाधीनता होती, उपेक्षितपणा होता, सामाजिक अन्याय होता, ज्याच्यामुळे गावातनं लोक इकडे येऊन राहिले, इथे आल्यानंतर दाटीवाटीने झोपडपट्टीत राहायला लागलं. हे सगळे विषय होते. मुळामध्ये खूप जास्ती गैरसमज होते की आपण काहीच करू शकत नाही. आणि शाश्वत विकासाच्या विषयाला छेद देणारी एक गोष्ट नेहमी लक्षात यायची, ती अशी होती की कुठल्या तरी एजन्सीकडे तोंड करून बसणे की कोण आमच्यासाठी काय करेल. म्हणजे त्यांनी येऊन आम्हाला मदत दिली पाहिजे, एवढीच नाही, अगदी तोंडा काढून टाकलं. पण आरोग्य ही माझी पण जबाबदारी आहे किंवा आर्थिक विकास ही माझी पण जबाबदारी आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एकच विषय केला की आम्ही त्यातल्या तुमची जबाबदारी काय आहे याच्यावरची धूळ साफसूफ करून लोकांना तो फक्त विषय समोर ठेवला की आम्ही तिथे आहोत, पण आम्ही कॅटलिस्ट आहोत, संप्रेरक आहोत. आम्ही सगळ्याच्या सगळं आयत ताटामध्ये वाढून आणून देणार नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये हालचाल करावी लागेल. आणि महिलांच्या बद्दल जर तुम्ही असं म्हणाल तर महिलांची स्थिती ही सर्वात झोपडपट्टीतील महिलांची स्थिती ही सर्वात वाईट अशा प्रकारचा, ज्याला आपण म्हणूया ते सर्वात उपेक्षित घटक. आपण जर बघितलं तर औरंगाबाद शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज मी तिला जवळपास 69-70 झोपडपट्ट्या आहेत, अधिकृत अनधिकृत अशा मिळून. जवळपास 1/4 लोकसंख्या आपली झोपडपट्ट्यामध्ये राहते औरंगाबादमध्ये. आणि 1990च्या दशकामध्ये हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी ऑफ एशिया होतं, पण ग्रोथ कुठे झाली तर ते झोपडपट्टीत. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय झालं, आशिया खंडात सर्वाधिक वेगाने झोपडपट्ट्या वाढल्या. आणि जर आपण बघायला गेलो तर एक स्टार्क कॉन्ट्रास्ट अशा प्रकारची जीवनशैली असलेली, म्हणजे इथे औरंगाबाद शहराच्या जालना रोडपासून 3-3.5 किलोमीटर दूरपर्यंत वीज नव्हती. आकडा टाकून लोक लाईन घ्यायची, पाण्यासाठी दूर जावं लागायचं, स्वच्छतागृहांची तर गोष्टच नव्हती. आणि ह्या सगळ्या विषयाचे जे परिपाक आहेत, त्याचे जे परिणाम आहेत ते लोकांच्या आरोग्यावरती आपल्याला दिसून यायचे. सर्व प्रकारचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य सगळं. महिलांची स्थिती ही अत्यंत बिकट, म्हणजे 50% अधिक महिलांना ॲनिमिया अजूनही सापडतो, रक्ताल्पता ज्याला आपण म्हणतो. ह्या समस्या आहेत की ह्या म्हणजे कायम त्याचा डोंगर असणार आहे आणि तो फक्त साफ करत राहणे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला होता की हे सगळे जे प्रतिकूल घटक आहेत किंवा एक वातावरण तिथे जे असते ज्याला नॉन सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट म्हणतो, की शाश्वत विकासाला नॉन सपोर्टिव्ह अशा प्रकारचं एक एन्व्हायरमेंट असतं. गावामध्ये थोड्याफार फरकाने पण असंच आहे. कुठल्याही गावामध्ये आपण गेलो आणि आग्रह धरला की 50% महिला असल्या पाहिजे कुठल्याही सामाजिक प्रकल्पामध्ये, बैठकीमध्ये, तर पहिल्या बैठकीत लोक म्हणतात तिला काय कळतं, मलाच नाही. म्हणजे अगदी ती पदाधिकारी असली तरी तिचा नवराच येऊन बसतो आणि ती घरामध्येच बसलेली असते. म्हणजे ही स्थिती ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत आहे. या सगळ्या विषयामध्ये आपण सुरुवात महिला केंद्रित कामाची केल्यामुळे महिलांच्या मध्ये पियर बेस्ड मॉडेल आपण याच्यामध्ये घेतले. पियर वर्करचं मॉडेल. पियर वर्कर मॉडेल ही एक संकल्पना अशी आहे की आम्ही आमच्या प्रश्नांवरती चर्चा करू आणि आम्हीच त्याची उत्तरं शोधू आणि आम्ही त्या उत्तरांना राबवण्यासाठी कोणाची तरी मदत घेऊ आणि राबवण्याचा प्रयत्न करू. ह्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यामुळे खूप तातडीने विकास होत नाही, खूप स्लोली हळूहळू असे सगळे प्रकल्प उभे राहतात, परंतु जे उभे राहतात ते भक्कम उभे राहतात. आणि म्हणून मग बचत गटासारखी जी चळवळ होती जी सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं की ती दमदारपणाने उभी राहिली.
पुढे प्रशासकीय पातळीवरती त्याच्यामध्ये इंटरव्हेन करायचा प्रयत्न झाला की तो एक गटाची संघटन जमलं होतं ते विस्कळीत झालं. पण आमचे जे अनुभव होते या बचत गटातले असे होते की केवळ आर्थिक विकास नाही झाला तर मूल्य उभी राहील. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आदर्श महिला बचत गट नावाचा एक बचत गट आमच्या झोपडपट्टीतल्या महिलांनी 30 रुपये महिना गोळा करायचा आणि SBI मध्ये टाकायचा. अत्यंत गरीब घरातल्या महिला सगळ्या, आणि त्या 30 रुपये देखील नवऱ्यापासून चोरून आणून त्या दर महिन्याला टाकायच्या. काहीतरी असे 200-250 रुपये 400 रुपये त्यांचे बचत गटाच्या खात्यामध्ये जमा झाले असतील बँकेच्या. एक दिवशी माझी पत्नी बचत गटाचं काम करते, तर ती त्या सगळ्या महिलांना घेऊन, लिहिता वाचता कोणाला येत नव्हतं, त्यांना घेऊन बँकेमध्ये ते पासबुक अपडेट करायला गेली. पासबुक अपडेट करून बघितलं तर 25,000 रुपयाची रक्कम त्यांच्या अकाउंटवरती जमा झाली होती. तर या सगळ्या महिलांना खूप आश्चर्य वाटलं, आनंद झाला. 25,000 आपल्याला सरकारने दिले की काय. पण मग त्यांनी खूप विचार केला त्याच्यावरती तिथेच बसून बँकेत की हे आपले पैसे नाही आहेत. तर त्यांनी जाऊन बँकेच्या त्या अधिकाऱ्यांना जाऊन बोलायचा प्रयत्न केला की सर आमच्याकडे नंतर या. त्याने काय बोलायची पण तयारी कोणी दर्शवली नाही. 1-2 तास बसून शेवटी त्या शाखाधिकाऱ्यांना भेटल्या जाऊन आणि सांगितलं की सर आमचं ऐकून घ्या, आमच्या खात्यावरती तुम्ही चुकीने 25,000 रुपये जमा केले, तर आमच्याकडे एवढे पैसे पण नाही आणि हे पैसे आमचे नाही. तर ते पण सांगत होते की तुमच्या खात्यावर जमा झाले ना, घेऊन जा ना, मग तुमचे आहेत तुम्ही घेऊन जा. शाखाधिकारी सगळेच जण सांगत होते. आणि ठामपणाने महिलांनी मात्र सांगितलं की हे आमचे पैसे नाही, कारण की आम्ही बचत गट चालवतोय. तो अदिन्न दान ही संकल्पना पण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेली. अदिन्न दान की जे तुमचं नाहीये ते तुम्ही घेऊ नका. अदिन्न दान हे भगवान बुद्धाची शिकवण आहे. तर त्या सगळ्यांनी पुन्हा अजून 1 तासाभराने परत बँकेत जाऊन सांगितलं की हे तुम्ही नीट बघा. रजिस्टर नीट बघितलं असता दुसऱ्या एका पतसंस्थेचा चेक नावातलं साधर्म्य असल्यामुळे यांच्या अकाउंटला जमा आणि नंतर मग बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. मग जेव्हा महिलांना आम्ही विचारलं की तुम्हाला तुमच्या दृष्टीने 25,000 ही फार मोठी रक्कम होती, तुम्ही का नाही घेतली, लगेच विड्रॉ केली असते ना तिथून, ते देत पण होते तुम्हाला आणि खातं बंद करून निघून गेलं असतं तरी कोणी विचारलं नसतं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही पैशांसाठी पैसे आम्ही याच्यातून मिळवतोय, पण पैशांसाठी आम्ही एकत्र नाही आलो. तर आम्हाला याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी करायचं. शाश्वत विकासामध्ये जी मूल्याधारित शाश्वत विकास ही संकल्पना असते ती अशी हळूहळू ही डेव्हलप होत जाते. दुसरं उदाहरण याच संदर्भातलं आहे, मोठं मनोरंजक आहे की सगळे नवरे या महिलांना त्यावेळेस त्यांचे जे हसबंड्स होते ते म्हणायचे की तुम्ही हे कशाला जाता, घराच्या बाहेर तू जायचं नाही, रिकाम्या कामामध्ये पडू नको वगैरे वगैरे, असं आली मोठी समाजाला सुधारवणारी वगैरे. आणि एक दिवशी सगळ्यांचे MSEBचे कनेक्शन कापले, वीज बिल भरलं नव्हतं त्याच्यामुळे. आणि ज्या गल्लीमध्ये आपला बचत गट होता त्या गल्लीमधल्या बायकांनी पटापट बचत गटातून पैसे काढले, वीज बिल भरलं आणि त्या दिवशी रात्री फक्त त्यांची गल्ली तेवढीच उजळलेली होती, बाकीच्यांची गल्ली सगळीकडे अंधार. केवळ उजेड तिथेच पडला असं नाही, तर त्यांच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या डोक्यात पण उजेड पडला. आधी डोक्यात उजेड पडला आणि मग तिथनं बचत गटांना विरोध करणं घरातून ही गोष्ट बंद झाली. म्हणून ज्यावेळेस मूल्याधारित गोष्टी असतात आणि रिझल्ट ओरिएंटेड गोष्टी असतात तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या संकल्पना आपोआप कमी होतात. म्हणजे हे विरोध वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या ह्या हळूहळू या त्याच्यातनं कमी झाल्या. ग्रामीण भागामधलं एक असंच उदाहरण आहे की कृषी कन्या नावाचा एक प्रकल्प आपण ग्रामीण भागात घेतला आहे. कृषी कन्या की ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात जास्ती शेतामधलं काम, शेतीतलं श्रमाचं काम महिला करतात. परंतु डिसिजन मेकिंग मध्ये तिला 0 रोल असतो. तिला कोणी विचारत नाही काय पीक लावायचं, कोणतं खत टाकायचं, कोणती मशागत कधी करायची, पैसे किती द्यायचे, याच्या संदर्भातला निर्णय घेण्याची ताकद तिच्यामध्ये 0 असते. तिला कोणी विचारत देखील नाही. आम्ही याच्यामध्ये असं केलं की कृषी तंत्रज्ञान महिला शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचं. जवळपास 1,500 ते 2,000 महिला शेतकऱ्यांपर्यंत आपण आतापर्यंत पोहोचलेलो आहे अनेक गावांमध्ये. आणि त्यांना आपण ह्या गोष्टी सांगितल्या की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर काही गावांमध्ये अशी चढाओढ लागली आणि महिलांनी आपल्या नवऱ्याला सांगितलं की वरचं कोपऱ्यातलं जे शेत आहे ना तेवढा एक कोपरा फक्त मी सांगते माझ्या पद्धतीने मी करून बघेन. तर स्वाभाविक प्रतिक्रिया अशी होती की तुला काय कळतं, तर ती म्हणजे यावर्षी मी करून बघते ना. आणि तिच्या पद्धतीप्रमाणे केलेल्या शेतामध्ये यांनी केलेल्या अन्य शेताच्या उत्पादनापेक्षा दुप्पट उत्पादन.
आणि एकदम डोळे उघडले की अरे ही कालपर्यंत घरामध्ये बसणारी पाहिजे, तर ही आता मला पेस्ट मॅनेजमेंट किंवा कीटकनाशक कोणतं वापरायचं. कारण ग्रामीण भागात तुम्ही बघितलं असेल तर कीटकनाशक कसं जनरली कसं खरेदी करतात, तर जो दुकानदार देतो ते किंवा जे उधारीने त्याला जे सोयीचं पडतं ते, या पद्धतीने त्याची खरेदी असते. आणि इथे आपण महिलांना हे समजावून सांगितलं, S9 कल्चरचे डेमो लावले, तर त्याच्यामधनं एक जे एका अर्थाने एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो ती जेव्हा दिसायला लागली तेव्हा आपोआप अन्य जे विषय होते म्हणजे ॲक्सेप्टॅबिलिटी, अडॉप्टॅबिलिटी, लोकांनी स्वीकार करणं, तर अर्थात मी जे सांगतोय ते इतकं सोपं नव्हतं गेलं, पण पहिली 10 वर्ष तर साधारणपणे या विषयामध्ये पाणी भरण्यातच गेली. तर स्वाभाविकपणे लोकांचे प्रश्न असायचे की बहुतेक आता डॉक्टरला इलेक्शनला उभा राहायचं किंवा हे कोणाला तरी मतदान करायला सांगतील किंवा का म्हणून सांगतील. इलेक्शन आले आणि गेले, तर आमच्या कार्यकर्त्यांनी काही ना स्वतः इलेक्शनला उभे राहिले किंवा ना काही मतदानाचा विषय केला, इक्विडिस्टंट राहिले. तर या 2-4 इलेक्शन नंतर लोकांनी जेव्हा पारखून घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा विषय वेगळा आहे, हा विकासाचा विषय. देवळात जाताना चपला काढून बाहेर जसं आपण आत जातो तसं आपल्या आपल्या राजकीय विषयाच्या चपला बाहेर काढून या बैठकीत आपण गेलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात आली लोकांच्या. आत्ता जर स्थिती आपण बघितली असेल तर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळांनी काय करावं भविष्यामध्ये आपल्या भागामध्ये हे ठरवण्याचं काम इथे बसून कोणी करत नाही. तर ही आमच्या 170 गावांमधली प्रातिनिधिक काही मंडळी जी 15-20 वर्षापासून आमच्यासोबत आहे, झोपडपट्ट्या वस्त्यांमधल्या महिला आहेत, तर यांची वर्षातनं 1 ते 2 वेळा आम्ही बैठक घेतो आणि ते डिसाईड करतो